मी अभिजित पाटील अनअकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्या कोर्सचा हा भाग क्रमांक 13 आहे. तुम्हाला काही कोर्सच्या बाबतीत जर शंका असतील किंवा काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये शंका असतील तर तुम्ही माझा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. अभिजित पाटील अनअकॅडमी असं माझ्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे. त्या ठिकाणी तुम्ही माझ्यासोबत चॅट करू शकता. ही माझ्याबद्दलची असणारी माहिती आहे. फक्त एकच गोष्ट सांगतो, बऱ्याच गोष्टी मी याच्या अगोदर प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत. अनअकॅडमीवरील तुम्हाला सर्व कोर्सेस जर पाहायचे असतील, एकदा का तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं की तुम्हाला सर्व कोर्सेस त्याच्यावरचे पाहता येऊ शकतात आणि अनलिमिटेड ॲक्सेस तुम्हाला मिळतो. तर प्लस सबस्क्रिप्शन घेण्यासाठी तुम्ही माझा रेफरल कोड वापरू शकता अभि_पाटील आणि हा कोड वापरल्यानंतर तुम्हाला जी काही फी आहे त्याच्यामध्ये 10% डिस्काउंट मिळू शकतो. चला तर आजच्या लेक्चरमध्ये प्रश्न आपण डायरेक्टली पाहणार आहोत. जास्त वेळ आपल्याला घालवायचा नाहीये, कारण परीक्षा जवळ येते आणि तुम्ही केलेले जे काही शेड्यूल आहे तर त्याच्यामध्ये जास्त व्यत्यय आपण आणणार नाही आहोत. ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भातले मी इथं तुम्हाला सांगेन, जेणेकरून चालू घडामोडींचा तुम्ही जो काही अभ्यास केलाय तर त्याची उजळणी किंवा रिव्हिजन तुम्हाला होण्यास मदत होईल. पहिला प्रश्न आहे जागतिक हवामान जोखीम निर्देशांक, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स असं म्हणतो. तर हा 2020 सालचा असणारा इंडेक्स आहे आणि हा प्रसिद्ध करण्यात आला डिसेंबर 2019 मध्ये. आणि कोणी प्रसिद्ध केला ते पहिल्या विधानामध्ये आपल्याला इथे दिलेलं होतं. तर जर्मन वॉच नावाची एक संस्था आहे, त्या संस्थेकडून हा निर्देशांक प्रसिद्ध करण्यात आला आहे. आता महत्वाचे निर्देशांक चालू घडामोडीमध्ये असणारे आपल्याला परीक्षेला बऱ्याचदा विचारले गेले आहेत. त्यामध्ये सामाजिक या घटकाच्या अंतर्गत असणारे निर्देशांक किंवा पर्यावरण या घटकाच्या अंतर्गत असणारे निर्देशांक आपल्याला करायचे आहेत. विशेषतः त्याच्यामध्ये असणारं भारताचं स्थानिक आपल्याला विचारलं जाऊ शकतं. अतिशय महत्वाचा इंडेक्स असेल, समजा HDI सारखा इंडेक्स, तर त्यामध्ये मात्र भारताच्या शेजारी लागून असणारे शेजारील देश आपल्याला व्यवस्थित करावे लागतात. इतर निर्देशांकामध्ये फक्त महत्वाच्या ठळक घडामोडी केल्या तर चालू शकतात. पण पर्यावरणाचे वगैरे जे काही इंडेक्स असतात त्याच्यामध्ये तो इंडेक्स आणि कोणत्या संघटनेकडून किंवा संस्थेकडून तो प्रकाशित करण्यात आले आहे, एवढ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. आता जागतिक हवामान जोखीम निर्देशांक म्हणजे नेमका काय आहे? तर हवामान बदलामुळे पृथ्वीला किंवा पृथ्वीवरती जी काही सजीव सृष्टी राहत आहे तर त्यांना जो काही धोका आता पोहोचत आहे हवामान बदलामुळे, आणि या हवामानाच्या बदलाच्या मागचं प्रमुख कारण मानव हे सांगितलं जातं. कारण मानवाचा जो काही हस्तक्षेप पर्यावरणामध्ये झालेला आहे त्याच्यामुळं अशा पद्धतीचे जोखीम आता मानवाला आणि संपूर्ण सजीव सृष्टीला पत्करायला लागत आहे, असं थोडक्यात त्या हवामान बदलाच्या निर्देशांकामध्ये काही गोष्टी त्यांनी नमूद केलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं हवामान बदलामुळे सर्वाधिक प्रभावी ठरलेले देश त्यांनी दिलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये 2018 साल म्हणजे एक साल पकडून दिले आणि काही कालावधी पकडलाय आणि त्या कालावधीमध्ये कोणत्या देशावरती जास्त प्रभाव पडलेला आहे असं इथं सांगितलेलं होतं. तर 2018 सालाचा जर विचार केला तर या सालामध्ये जपान हा देश हवामान बदलामुळे सर्वाधिक प्रभावी ठरलेला आहे. हे विधान सुद्धा बरोबर असणार आहे. तिसरं विधान आहे 1999 ते 2018 या कालावधीमध्ये पोर्तुरिको हा देश हवामान बदलामुळे सर्वाधिक प्रभावी ठरलेला देश म्हणून ओळखण्यात येत आहे. तर हे सुद्धा विधान बरोबर असणार आहे. भारताचा याच्यामध्ये विशेषतः जर आपण विचार करायला गेलो तर भारत हा 5व्या क्रमांकावरती आहे हवामान बदलामुळे प्रभावित ठरलेला देश. आणि त्या देशांची जर क्रमवारी आपल्याला पाहिजे झाली 2018 मधल्या, तर प्रथम क्रमांकावरती आहे जपान, त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे फिलिपिन्स, त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आहे जर्मनी, त्याच्यानंतर आहे मादागास्कर आणि चौथ्या क्रमांकावरती आपला भारत, 5व्या क्रमांकावरती आपला भारत आहे. तर आपल्याला हा क्रम विचारण्याची शक्यता खूप कमी आहे आयोग. पण HDI सारखा जर महत्वाचा निर्देशांक असेल तर याच्यामध्ये मात्र ब्रिक्स देशामधली कामगिरी म्हणजे ब्रिक्स देश कोणकोणत्या स्थानावरती आहेत हे एक विचारलं जाऊ शकतं किंवा शेजारी असणारे देश. म्हणजे समजतंय का? माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की एखादा पॉइंट पर्टिक्युलरली तुमच्या तो समोर आल्यानंतर चालू घडामोडीतला आपल्याला कुठपर्यंत त्यातली दिलेली माहिती लक्षात ठेवायची हे सांगण्याचा मी फक्त इथं प्रयत्न केला. तर दिलेली तिन्ही विधानं या प्रश्नाची बरोबर असणारी आहेत. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. वन्यजीव गुन्हेगारी नियंत्रण ब्युरोकडून राबवण्यात आलेलं ऑपरेशन क्लीन आर्ट हे कोणत्या प्राण्याच्या केसाच्या अवैध व्यापारावरती आळा घालण्यासाठी राबवण्यात आलं असं म्हटलेलं आहे. उत्तर सांगतो. पर्याय क्रमांक 2 आहे
मुंगूस या प्राण्याची अवैध शिकार केली जाते आणि या प्राण्याचे जे काही केस आहेत तर त्या केसापासून पेंटिंगचे ब्रश बनवण्यात येतात. पेंटिंग ब्रश. तर अशाच पद्धतीनं खारुताईच्या सुद्धा केसापासून अशा पद्धतीचे पेंटिंगचे ब्रश बनवण्यात येतात. वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो WCCB. तर आता या नियंत्रण ब्युरोकडनं गेल्या 2 वर्षामध्ये एक ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं, ज्याचं नाव होतं ऑपरेशन सेवकुर्मा. तर अशा पद्धतीची ऑपरेशन जी काही असतात, तर त्याच्यामध्ये कोड लँग्वेजेस किंवा सांकेतिक भाषा वापरण्यात आलेली असते. जसं की आपण 2 भारताच्या अणुचाचण्या अभ्यासतो आणि त्याची सुद्धा कोड लँग्वेजमध्ये असणारी नावं आणि बुद्ध हसला आणि एक दुसरा आपण काय म्हणतो, तर ऑपरेशन शक्ती. तर असा स्माइलिंग बुद्ध आणि ते 2 ऑपरेशन राबवण्यात आलेली होती पोखरणच्या त्या 2 अणुचाचण्या. तर ऑपरेशन सेव्ह कुर्मा हे कासवांची सुद्धा अशाच पद्धतीची शिकार केली जायची आणि भारतामध्ये अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे, आपणा सर्वांना माहिती आहे. तर त्या कासवांच्या ज्या काही पायाच्या नख्या असतात, तर ते 3 नख्याची किंवा इतर नख्यांची संख्या, तर त्याच्यानुसार त्या कासवांची शिकार केली जायची आणि रोग्याला बरं वगैरे करण्यासाठी त्या कासवाचा वापर करण्यात यायचा. तर अशा पद्धतीचं ऑपरेशन याच्या अगोदर सुद्धा राबवण्यात आलेलं होतं. परीक्षेला आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता मुद्दा निघालायच म्हणून पर्यावरणातली एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जी आपल्याला मुख्य परीक्षेला त्याच्यावरती प्रश्न विचारतात. जो काही एक महत्वाचा प्राणी आहे, आपल्याला प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये आणि ईशान्य भारतामध्ये आढळून येतो, एकशिंगी गेंडा. तर एकशिंगी गेंड्याचं शिंग सुद्धा त्या प्राण्याची शिकार करून ते शिंग काढलं जातं आणि त्याच्यापासून लैंगिक उत्तेजक द्रव्य तयार केली जातात, उत्तेजके. आणि आपल्याला परीक्षेला हाच प्रश्न एकदा विचारलेला होता, की एकशिंगी गेंड्याची शिकार का केली जाते? त्याच्यामुळं आपल्याला असा प्रश्न सुद्धा येऊ शकतो, की जोड्या लावाला विचारलं जाऊ शकतं. एका बाजूला तुम्हाला प्राणी दिले जाऊ शकतात आणि त्यांची शिकार करण्यामागचं कारण नेमकं काय? तर ते जोड्या लावाला आपल्याला विचारलं जाऊ शकतं. साधा सोपा प्रश्न होता. पर्याय क्रमांक 2 हे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे चांद्रयान मिशन. हा प्रश्न सुद्धा परीक्षेच्या दृष्टीनं तितकाच महत्वाचा आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी आपलं मंगळयान प्रक्षेपित करण्यात आलेलं होतं, त्याच्यानंतर मला वाटतं लगेच पूर्वपरीक्षेला आपल्याला त्याच्यावरती 2 वाक्यामध्ये 2 लाईनमध्ये प्रश्न विचारलेला होता मंगळयानावरती आणि त्याच्यामध्ये मंगळाचे उपग्रह 2 विचारलेले होते, ज्यांची नावं मला वाटते फोबोज आणि डायमोज अशी काहीतरी त्या 2 उपग्रहांची नावं आहेत. तर असे प्रश्न आपल्याला चालू घडामोडीतल्या गोष्टींचा संदर्भ देऊन स्टॅटिक सिलेबस मधल्या तुमच्या सिलेबसला त्या गोष्टी लिंक केल्या जातात आणि आपल्याला तो प्रश्न फ्रेम होऊ शकतो परीक्षेसाठी. तर चांद्रयान 2 मिशन अतिशय महत्वाचं आहे. 2019 मध्ये ते चर्चेमध्ये होतं. त्याच्यामुळं येणाऱ्या इथून पुढच्या पूर्व परीक्षांसाठी आपल्याला ते खूप महत्वाचा मुद्दा बनून जातो. तर अलीकडे चर्चेमध्ये काय होतं, तर चांद्रयान 3 मिशन सुद्धा सोडायचं, चांद्रयान 3. तर याच्याबद्दलची सुद्धा चर्चा होती. 2020 मध्ये ते सोडण्यात येणार होतं. तर आता बघू त्याच्यावरती नंतर काय निर्णय होतो तो. चांद्रयान 2 मिशन बद्दलची विधान विचारात घ्या आणि योग्य विधाने निवडा. असा हा प्रश्न होता. योग्य विधाने इथं टाईप करायचं थोडं ते राहून गेलंय. पहिलं विधान असं म्हणतं चांद्रयान 2 चे 22 जुलै 2019 रोजी सतीश धवन अंतरिक्ष केंद्रामधून प्रक्षेपण करण्यात आलं. तर बरोबर आहे. त्या ठिकाणचं एक सेकंड नंबरचं लॉन्च पॅड आहे. त्या लॉन्च पॅडवरून या मिशनचं किंवा चांद्रयानाचं प्रक्षेपण करण्यात आलेलं होतं. या यानाच्या प्रक्षेपणासाठी JSLV MK3, MI किंवा M1 असं या प्रक्षेपकाचा वापर करण्यात आलेला होता. तर हे विधान सुद्धा बरोबर आहे. पहिलं विधान सुद्धा बरोबर आहे. या मिशनमध्ये प्रज्ञान लँडर आणि विक्रम रोव्हर हे प्रमुख 2 घटक होते असं म्हटलेलं आहे. तर हे चुकीचं आहे. आपण थोडंसं इथं त्याची अदलाबदल केलेली होती. तर प्रज्ञान हा रोव्हर आणि विक्रम हे लँडर होतं आणि सॉफ्ट लँडिंग करण्यामध्ये आपल्याला थोडंफार त्याच्यामध्ये यश मिळालेलं नव्हतं. विक्रम लँडर त्याच्यानंतर हरवलेला होता. तर हे मिशन पूर्णतः आपण अयशस्वी म्हणू शकत नाही. तर पूर्णतः हे यशस्वी झालं नाही. भारतानं केलेला प्रयत्न खूप कौतुकास्पद असा हा प्रयत्न होता. कारण इतर देशांना जे काही प्रयत्न लागलेले होते, त्याच्यापेक्षा अगदी जलद आणि आपण यशाच्या अगदी जवळपास पोहोचलेलो होतो. एकाच मिशनमध्ये आपण चंद्राच्या त्या कक्षेमध्ये प्रवेश करण्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये आपण तो प्रवेश केलेला होता. तर चंद्राच्या कक्षेमध्ये जो काही प्रवेश घडून आला त्या यानाचा, त्याची तारीख आहे 20 ऑगस्ट 2019. तर हे सुद्धा विधान बरोबर असणार आहे. फक्त सी विधान त्यातलं चुकीचं होतं.
त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 ABD हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर आता याच्या व्यतिरिक्त एक 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. इस्रो, तर या इस्रोकडून या यानाचं प्रक्षेपण करण्यात आलेलं होतं. आता हे आपणा सर्वांना माहिती आहे. पण चांद्रयान 2 चे वजन सुद्धा लक्षात ठेवा. चांद्रयान 2 चे. तर त्याचं वजन होतं 3850 kg इतकं त्या यानाचं वजन होतं. आपल्याला मुख्य परीक्षेला डिटेलमध्ये मेन्सला याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. वजन किंवा त्या यानावरची असणारी रचना. मग त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळ्या गोष्टी होत्या, 2 रोवर असतील किंवा नासाचा एक लेझर रेट्रो रिफ्लेक्टर अॅरे होता त्याच्यावरती. तर अशा गोष्टी डिटेलमध्ये आपल्याला मुख्य परीक्षेला विचारले जाऊ शकतात. आता फक्त चालू घडामोडीमध्ये चांद्रयान 2 मिशन आहे म्हणून त्या मिशनबद्दल वाचायचं आणि शांत बसायचं असं करू नका. तर सूर्यमाला तुम्हाला ती सगळी माहीत असणं गरजेचं आहे. MVEM म्हणजे जे काही आपल्या इकडचे सूर्यमालेतले ग्रह आहेत, तर त्यांच्याबद्दलची असणारी सगळी माहिती व्यवस्थित करून ठेवा. मला वाटतंय सायन्सचं एक पुस्तक आहे स्टेट बोर्डचं नवीन आलेलं. त्याच्यामध्ये शेवटच्या पानावरती एक रंगीत पान दिलेलं आहे. त्याच्यावरती ग्रहांबद्दलची माहिती दिलेली होती. मग सूर्यमालेतलं सर्वात उंचीचा असणारा पर्वत मॉन्स ऑलिम्पस असं त्याचं नाव आहे. तो मंगळ ग्रहावरती आहे. तर अशा बेसिक फॅक्ट्स आपल्याला परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. त्याच्यामुळं पाठ्यपुस्तकं व्यवस्थित वाचून ठेवा. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 14 आहे. याच्यामध्ये काही युद्ध सराव आणि कोणत्या 2 देशांदरम्यान ते युद्ध सराव घडलेले आहेत, ती नावं आपल्याला जोड्या लावामध्ये ओळखायची होती. एकदा परीक्षेला अलीकडे याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. तर इंद्र नावाचा सराव इथं पहिलाच आपल्याला तो दिलेला आहे, इंद्र नावाचा सराव. तर तो भारत आणि रशिया या 2 देशांच्या दरम्यान आयोजित करण्यात येतो. युद्ध सराव आहे तो. आणि याच्यामध्ये तिन्ही दलं आपली समाविष्ट झालेली होती. त्याच्यामुळे त्रिदलीय संयुक्त युद्ध सराव म्हणून सुद्धा तो ओळखला जातो. डिसेंबर 2019 मध्ये तो पार पडलेला होता. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला चालू घडामोडीची आपण जी काही मॅगझिन्स वाचत असतो, तर त्याच्यामध्ये याच्याबद्दलची डिटेल माहिती दिलेली असते. पण आपल्याला व्यवस्थित लक्षात काय ठेवायचं आहे, तर आपल्याला नेहमी प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर तुम्ही बघत चला. प्रिव्हियस इयरचे असणारे क्वेश्चन पेपर. तर त्याच्यामधून आपल्याला आयोगाची असणारी डिमांड व्यवस्थित लक्षात येते आणि त्याच्यामुळं मॅगझिन वाचत असताना नेमकं त्या न्यूजमधलं काय उचलायचं हे आपल्याला लक्षात येतं आणि त्याच्यामुळं आपला बराच टाइम हा वाचतो आणि तो टाइम तुम्ही दुसऱ्या सब्जेक्टसाठी सुद्धा व्यवस्थित अगदी युटिलाइज करू शकता. तर इंद्र सराव झाला. त्याच्यानंतर आहे सूर्यकिरण नावाचा संयुक्त युद्ध सराव. तर तो पार पडला तो भारत आणि नेपाळ. भारत आणि नेपाळ या 2 देशांच्या दरम्यान तो आयोजित करण्यात आलेला होता आणि डिसेंबर 2019 मध्येच तो आयोजित करण्यात आलेला होता. त्याच्यानंतर आहे मित्रशक्ती नावाचा सराव आहे. मित्रशक्ती हा भारत आणि श्रीलंका या 2 देशांच्या दरम्यान आयोजित करण्यात येणारा युद्ध सराव आहे आणि त्याच्यानंतर आहे झैर अल बहर. तर भारत आणि कतार या 2 देशांच्या दरम्यान नौदलांच्या दरम्यान हा सराव आयोजित करण्यात आलेला होता आणि ती नोव्हेंबर मधली असणारी न्यूज आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये आयोजित करण्यात आलेला होता. याच्या व्यतिरिक्त हँड इन हँड हा सुद्धा त्याच वेळी चर्चेमध्ये असणारा युद्ध सराव होता. तर इंडिया आणि चायना या 2 देशांच्या दरम्यान हा संयुक्त युद्ध सराव त्यावेळी पार पडलेला होता. मला वाटतं 3, 4, 1, 2 पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर बऱ्याच आपल्या इयर बुक्समध्ये सुद्धा याची भली मोठी लिस्ट दिलेली आहे. तर थोडंसं आपण स्मार्ट वर्क केलं पाहिजे. असे युद्ध सराव पाठ आपल्याला टोटली सगळे पाठ करता येत नाही. तर तुम्ही काय करा, तर काही कोड्स बनवा याच्यासाठी आणि त्याच्यानुसार ते कोड्स लक्षात तुम्ही ठेवू शकता. तर ते आपल्याला परीक्षेला आठवायला आणि ॲक्युरेसी मेंटेन करायला आपल्याला ते सोपं जाऊ शकतं. तर उगाच आपल्याला डॉन्की वर्क करण्यात काहीच अर्थ नाहीये. कारण बऱ्याच गोष्टी आपल्याला एम-पी-एस-सीचा अभ्यास करत असताना पाठांतर कराव्या लागतात खूप गोष्टी. त्याच्यामुळे असे काही कोड्स वगैरे तुम्ही यूज करा आणि स्मार्ट वर्क करा. लवकर यशापर्यंत तुम्ही पोहोचाल. पुढचा प्रश्न आहे 5व्या क्रमांकाचा. खूप महत्वाचा प्रश्न पुरस्काराशी संबंधित असणारा. याच पुरस्कारावरती एकदा परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे. ज्ञानपीठ पुरस्काराविषयीची विधान अभ्यासा आणि त्यापैकी अयोग्य विधान निवडा असं आपल्याला इथं म्हटलेलं होतं. सुरुवातीला थोडक्यात त्या ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल आपण माहिती घेऊयात. तर ज्ञानपीठ पुरस्काराची असणारी स्थापना ही 1961 साली झालेली आहे
आणि भारतीय ज्ञानपीठ या ट्रस्टद्वारे तो दिला जातो. आणि दी टाइम्स ऑफ इंडियाच्या जैन कुटुंबानं स्थापन केलेली ही ट्रस्ट आहे, त्यांच्यामार्फत तो दिला जातो. तर या पुरस्काराचं असणारं स्वरूप 11 लाख रुपये दिले जातात. सॉरी. आणि प्लस त्याच्यामध्ये मानपत्र एक असतं आणि सरस्वती देवीची कास्य मूर्ती आपल्याला दिली जाते. सरस्वती देवीची ब्रॉन्झ मधली असणारी एक मूर्ती कास्यमधली आपल्याला दिली जाते. तर 1982 सालापूर्वी हा पुरस्कार, इकडे वरती लिहितोय मी, तर 1982 सालापूर्वी हा पुरस्कार एखाद्या लेखकाच्या एकाच कृतीसाठी दिला जायचा, एकाच कृतीसाठी. परंतु त्याच्यानंतर काय झालं, 1982 नंतर त्या लेखकानं साहित्य कला क्षेत्रामध्ये टोटली जे काही आजीवन योगदान दिलेलं असतं, म्हणजे पूर्ण लाईफमध्ये त्यांनी जे काही कार्य केलेलं असतं, तर ते त्यांनी विचारात घेतलं जायला लागलं आणि त्याच्यानंतर ते पुरस्कार आजीवन कार्यासाठी देण्यात येऊ लागले. आणि विद्यार्थी मित्रांनो, जे काही मी आता तुम्हाला इथे सांगितलं, याच्यावरतीच आपल्याला प्रिलिमला एकदा प्रश्न येऊन गेलेला होता आणि ते त्या विधानामध्ये आपल्याला विचारलं गेलं होतं. त्याच्यामुळं अतिशय महत्वाचे जेवढे काही पुरस्कार आहेत, मग त्या पुरस्कारांची संख्या आपल्याला मला वाटते 8 ते 9 किंवा वाढू सुद्धा शकते. तर एवढे पुरस्कार एकदाच आपल्याला व्यवस्थित करून ठेवायचे आणि त्याच्या मायक्रो नोट्स काढून ठेवायच्या. विषय संपला आणि त्याची जर तुम्ही वारंवार जर रिव्हिजन मारलीत, तर मला वाटतंय परीक्षेमध्ये तुमचे मार्क कोणीही काढून घेऊ शकत नाही. म्हणून आयोगाची असणारी डिमांड जोपर्यंत तुम्हाला समजत नाही, तोपर्यंत तुमचा पूर्ण अभ्यास हा भरकटलेला आणि चुकीच्या दिशेने जाऊ शकतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. पहिलं विधान असं म्हणतं 2019 सालचा ज्ञानपीठ पुरस्कार हा 55वा होता. बरोबर असणारं विधान आहे. आणि तिथून पुढे म्हटलेलं आहे, जो मल्याळम कवी अक्कीतम नंबूद्री यांना प्रदान करण्यात आला. तर पहिलं विधान बरोबर असणार आहे. अक्कीतम, त्यांचं जे पूर्ण नाव आहे ते आहे अक्कीतम अत्युथन नंबूद्री. तर यांचा जन्म आहे तो केरळमधला आहे 1926 सालचा. आणि संस्कृत, ज्योतिष आणि संगीत या क्षेत्रामध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा घेतलं. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी सुद्धा पूर्ण केलं. पण एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा, जर व्यक्तिविशेष वरती जर आपल्याला प्रश्न आला याच्यावरती, तर या कवींवरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो नंबूद्री यांच्यावरती. तर त्याच्यामध्ये एखादी फॅक्ट आपल्याला विचारली जाऊ शकते. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलेलं आहे, परंतु पदवी शिक्षण त्यांनी पूर्ण केलं नाही. हे एखाद्या विधानामध्ये आपल्याला टाकलं जाऊ शकतं. तर तुम्हाला बऱ्याच जणांना असं वाटत असेल की असं कुठं विचारतात का डिटेलमध्ये जाऊन. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, बऱ्याचदा देशातल्या मुख्यमंत्र्यांची निवड झाल्यानंतर, ते जास्त चर्चेमध्ये असल्यामुळे आपल्याला बऱ्याचदा प्रिलिमला क्वेश्चन विचारलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्या मुख्यमंत्र्यांचे वडील अगोदर काय करायचे असं सुद्धा विचारलेलं आहे. इतकं डिटेलमध्ये आयोग कधी कधी घुसतं आपल्याला. त्याच्यामुळं ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. दुसरं विधान असं म्हणतं, ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय नागरिकास दिला जातो. ही एक आपल्याला इथं गुगली टाकली जाऊ शकते की भारतीय आणि परकीय किंवा परदेशी नागरिकांना सुद्धा दिला जाऊ शकतो. तर भारतीय नागरिकास तो दिला जातो आणि भारतीय ज्ञानपीठ या ट्रस्टद्वारे देण्यात येतो. हा पुरस्कार आतापर्यंत सर्वात जास्त वेळा हिंदी भाषेसाठी देण्यात आलेला आहे. तर बरोबर असणारे हे विधान आहे. हिंदी भाषेसाठी हा सर्वाधिक वेळा पुरस्कार आतापर्यंत देण्यात आलेला आहे. आणि चौथं विधान असं म्हणतं, मराठी भाषेतील एकूण 5 लेखकांना हा पुरस्कार मिळालेला आहे. बरोबर आहे का? तर नाही, हे चुकीचं असणारं विधान आहे. 4 लेखकांना आतापर्यंत मराठी भाषेमध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे. ही जर नावं आपल्याला जर बघायची गेली, तर वि. स. खांडेकर यांना मिळालेला होता 1974ला ययातीसाठी. त्याच्यानंतर वि. वा. शिरवाडकर, ज्यांना आपण कुसुमाग्रज असं संबोधतो, तर त्यांना तो पुरस्कार मिळालेला होता 1987ला विशाखासाठी. त्याच्यानंतर आहे विंदा करंदीकर, यांना 2003 साठी मिळाला अष्टदर्शनीसाठी. आणि त्याच्यानंतर 2014ला भालचंद्र नेमाडे यांना हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ यासाठी तो मिळालेला होता. आणि त्याच्यावरती आपल्याला नंतर लगेच परीक्षेला क्वेश्चन येऊन गेलेला होता. तर इत्यादी गोष्टी सगळ्या व्यवस्थित लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर अयोग्य असणारं ते विधान आहे. पुढचा प्रश्न आहे 6व्या क्रमांकाचा. याच्यामध्ये टाइम पर्सन ऑफ द इयर बद्दल आपल्याला इथे विचारलेलं होतं. आणि मित्रांनो एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा, याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये मी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं, मलाला ज्यावेळी चर्चेमध्ये होती तिच्यावरती लगेच आपल्याला प्रश्न एकदा येऊन गेलेला होता परीक्षेमध्ये.
तर मलालावरती आपल्याला त्यावेळी प्रश्न विचारलेला होता आणि ती किती वर्षाची आहे वगैरे वगैरे गोष्टी, तिचं एज वगैरे आपल्याला विचारलेलं होतं. तर अशाच पद्धतीनं अलीकडे एक व्यक्ती चर्चेमध्ये होती जिचं नाव आहे ग्रेटा थनबर्ग. तर हिच्यावरती सुद्धा मोस्ट प्रोबेबल आहे आपल्याला प्रश्न एखादा विचारला जाऊ शकतो, कारण UNFCCच्या ज्या काही कॉपच्या परिषदा झाल्या तर त्याच्यामध्ये तिनं जागतिक जे काही नेते आहेत तर त्यांना अगदी धीरोदात्तपणे ग्लोबल वॉर्मिंग बद्दल प्रश्न विचारलेले होते आणि तुम्ही आम्हा बालकांची लाईफ वगैरे स्पॉइल वगैरे केला असं तिनं त्या भाषणामध्ये म्हटलेलं होतं. त्याच्यामुळे अलीकडे चर्चेमध्ये आहे. तर टाइम पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार ही स्वीडन मधली आहे ग्रेटा थनबर्ग. तर तिला 2019चा हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आपल्याला ग्रेटा थनबर्ग वरती एक सेपरेट प्रश्न बघायचा आहे, कारण अतिशय महत्वाचा आपल्याला तो मुद्दा परीक्षेसाठी बनतो. तर टाइम पर्सन ऑफ दी हा पुरस्कार वर्षभरातली एखादी महत्वाची चालू घडामोड असेल किंवा एखादी बातमी असेल तर त्या बातमीला किंवा घडामोडीला हा पुरस्कार देण्यात येतो. तर 2016चा जर विचार केला तर डोनाल्ड ट्रम्प तात्या, आपण तात्या यांना म्हणतो, तर यांना हा पुरस्कार मिळालेला होता 2016ला. त्याच्यानंतर 2017चा जर विचार केला तर द सायलेन्स ब्रेकर्स हे पुरस्कार विजेते होते, सायलेन्स ब्रेकर्स. आणि त्याच्यानंतर 2018ला मिळालेला होता द गार्डियन्स ऑफ ट्रूथ आणि 2019ला ग्रेटा थनबर्ग हिला हा पुरस्कार मिळालेला आहे. 3, 4, 1, 2 पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रेटा अगदी व्यवस्थित करून ठेवा. ग्रेटावरती आपल्याला प्रश्न एखाद्या परीक्षेला विचारला जाऊ शकतो. तर खूप महत्वाची असणारी ती न्यूज आहे. यातली थोडीशी आपल्याला जर महत्वाची माहिती जर बघायची झाली तर या पुरस्काराची स्थापना 1930 साली करण्यात आलेली आहे. 1930 ला स्थापना झाली पुरस्काराची आणि महात्मा गांधी हे एकमेव भारतीय आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. एकमेव भारतीय आहेत, त्यांनाच फक्त टाइम पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे 7व्या क्रमांकाचा. 2019 साली दक्षिण आशियाई स्पर्धा ज्या काही पार पडल्या त्याविषयीची विधानं विचारात घ्या आणि बरोबर असणारी विधानं निवडा. थोडंसं टायपिंग मिस्टेक आपली झाल्यामुळं 2-3 प्रश्नांना हे टाईप झालेलं नाही. तर योग्य विधाने निवडा असं इथून पुढचं असणारं ते वाक्य आहे. पहिलं विधान असं म्हणतं 2019 सालच्या 13व्या दक्षिण आशियाई स्पर्धा नेपाळमधील काठमांडू आणि पोखरा येथे पार पडल्या आहेत. बरोबर असणारं विधान आहे. दुसरं विधान असं म्हणतं भारत या स्पर्धेमध्ये 312 पदकांसह अव्वल स्थानी आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे. भारत हा प्रथम क्रमांकावरती आहे, दुसऱ्या क्रमांकावरती आहे नेपाळ आणि त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आहे श्रीलंका. म्हणजे आपले दोन्हीही शेजारी असणारे हे देश त्याच्यामध्ये आहेत. तर भारताचा विचार केला तर 312 पदकं मिळाली. त्याच्यामध्ये भारताला गोल्ड मिळालेले आहेत 174, त्याच्यानंतर सिल्वर मिळालेले आहेत 93 आणि त्याच्यानंतर ब्रॉन्झ आहेत ती आहेत ब्रॉन्झ आहेत. ब्रॉन्झ पदकांची संख्या भारताला आहे 45. म्हणजे टोटल 312 मिळालेले आहेत. एका परीक्षेला एकदा प्रश्न असाच विचारलेला होता, कुठल्या तरी त्या स्पर्धा होत्या आणि त्याच्यामध्ये भारताला सुवर्ण किती मिळाली असा प्रश्न आपल्याला त्याच्यामध्ये विचारलेला होता. तर व्यवस्थित लक्षात ठेवा, या स्पर्धेचा असणारा शुभंकर काळवीट किंवा त्याला आपण कृष्णाशर असं सुद्धा मराठीमध्ये म्हणतो, तर तो हा या स्पर्धेचा शुभंकर होता. आणि 1984ला काठमांडू या ठिकाणी या स्पर्धा झालेल्या होत्या आणि तेव्हापासून काठमांडूमध्येच पार पडल्या. तेव्हापासून भारत हा नेहमी पदक तालिकेमध्ये फर्स्ट पोझिशनवरती आहे किंवा अव्वल स्थानावरती आहे. तर असं काहीतरी आपल्याला विचारलं जाऊ शकतं. डिसेंबरमध्ये या स्पर्धा पार पडल्या अलीकडं, डिसेंबर 2019ला, आणि या स्पर्धेमध्ये एकूण 7 देश सहभागी झालेले होते. तर दिलेली 4ही विधानं बरोबर असणारी आहेत. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे A, B, C आणि D. तर मी याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितलं की क्रीडावरती आपल्याला प्रश्न कसे विचारले जातात. एकदा आपल्याला ऑलिम्पिक किंवा दुसऱ्या कुठल्या तरी खेळावरती प्रश्न आलेला होता, मला एक्झॅक्टली आठवत नाहीये. सांगण्यामागचा मुद्दा माझा किंवा हेतू काय आहे, तर क्रीडावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो आणि त्याच्यामध्ये त्या देशांचे जे काही ध्वजधारक असतात, ध्वज ज्यांच्या हातामध्ये दिलेला असतो, ज्यावेळी आपल्या एखाद्या देशाची एंट्री ज्यावेळी ग्राउंडमध्ये वगैरे होते, तर त्या ध्वजधारकावरती वगैरे आपल्याला एकदा प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला होता. त्याचं नाव आपल्याला विचारलेलं होतं.
त्याच्यामुळं महत्वाची स्पर्धा, व्यवस्थित त्याच्या मागची असणारी पार्श्वभूमी आणि आयोगाचे अगोदरचे पेपर बघायचे, त्याच्यामुळे आपल्याला आयोगाची असणारी डिमांड समजते आणि तुम्ही लवकर परीक्षेमध्ये मार्क मिळवून यशस्वी होऊ शकता. पुढचा प्रश्न आहे 8व्या क्रमांकाचा. फोर्ब्स नियतकालिक जे काय आहे, तर त्यांचे दरवर्षी 100 प्रभावी महिलांची एक यादी येते आणि त्याच्यामध्ये 2019ची जर आपल्याला ती यादी बघितली तर त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकावरती कोण आहेत असं आपल्याला इथे विचारलंय. तर अँजेला मर्केल ह्या त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकावरती आहेत. या कोण आहेत? तर जर्मनीच्या चान्सलर म्हणून त्या आता आहेत, जर्मनीच्या चान्सलर. तर त्या प्रथम क्रमांकावरती आहेत. ग्रेटाचा जर विचार केला तर मी मुद्दामून इथं पर्यायामध्ये टाकलेलं होतं ग्रेटाचं नाव, कारण ही जर न्यूज आपण वाचली असेल परंतु रिव्हिजन नसेल तर आपल्याला वाटू शकते की हा बाबा ग्रेटा अलीकडे चर्चेमध्ये होती आणि तिला हा पुरस्कार मिळालेला असेल. तर नाही, ग्रेटा ही या यादीमध्ये 100व्या क्रमांकावरती होती. अँजेला मर्केल या प्रथम क्रमांकावरती आहेत. दुसऱ्या क्रमांकावरती आहेत ख्रिस्तिना लॅगार्ड, या युरोपियन मध्यवर्ती बँकेच्या प्रमुख आहेत. आणि नॅन्सी पेलोसी या आहेत अमेरिकी प्रतिनिधी गृहाच्या अध्यक्षा म्हणून त्या कार्यरत आहेत किंवा त्या चर्चेमध्ये होत्या. तर या यादीमध्ये भारताच्या महिला जर बघितल्या तर निर्मला सीतारामन तर या यादीमध्ये 34th प्लेसवरती होत्या, 34व्या स्थानी होत्या. त्याच्यानंतर HCL कॉर्पोरेशनच्या सीईओ आणि MD रोशनी नादर मल्होत्रा तर त्या या यादीमध्ये 54व्या होत्या. आणि त्याच्यानंतर किरण शॉ मुजुमदार तर त्या यादीमध्ये 65th प्लेसवरती होत्या. बायोकॉनच्या त्या संस्थापक आहेत, बायोकॉनच्या असणाऱ्या त्या संस्थापक म्हणून ओळखल्या जातात. तर आपल्याला जर समजा हा वाक्यामध्ये जर प्रश्न आपल्याला विचारला तर पहिल्या 100 मध्ये किती भारतीय महिला आहेत असं सुद्धा एखाद्या वाक्यामध्ये टाकलं जाऊ शकतं आणि फसवण्याची शक्यता असते. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 9व्या क्रमांकाचा. ब्राह्मोस क्षेपणास्त्रावरती आपण इथं प्रश्न हा घेतलेला होता आणि एकदा परीक्षेला याच्यावरती प्रश्न सुद्धा येऊन गेलेला आहे ब्राह्मोस क्षेपणास्त्रावरती. तर खूप महत्वाचं असणारं हे क्षेपणास्त्र आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला एकदा तेजस विमानावरती सुद्धा एकदा प्रश्न विचारलेला होता, म्हणजे संरक्षण आणि अंतरिक्ष यामधल्या काय गोष्टी करायच्या त्या आपल्याला व्यवस्थित लक्षात आल्या पाहिजेत. एक तर आहे संयुक्त युद्ध सराव, ज्याच्यावरती आपण क्वेश्चन बघितलेला आहे. त्याच्यानंतर आहे काही विमान असतात त्याच्यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो, विमानांच्या चाचण्या किंवा जगभरातलं पहिलं इलेक्ट्रिक विमान वगैरे अशा गोष्टी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. किंवा अशी असणारी क्षेपणास्त्र किंवा काही रणगाडे, म्हणजे थोडक्यात काय तर अलीकडच्या आलेल्या ऍडव्हान्स ज्या काही टेक्नॉलॉजीज असतात तर त्या महत्वाच्या असतील तर त्याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. पहिलं विधान असं म्हणतं हे क्षेपणास्त्र भारत व रशिया यांच्या संयुक्त भागीदारीतून निर्माण करण्यात आलेलं आहे. बरोबर असणारे विधान आहे भारतातली या क्षेपणास्त्राचं नाव कशावरून दिलेलं आहे तर भारतातली असणारी आपली भारताची ब्रह्मपुत्रा नदी प्लस रशियाची असणारी मोस्कवा नदी, तर यांच्यावरून याचं नाव काय केलं ब्राह्मोस असं करण्यात आलेलं आहे. तर हे क्षेपणास्त्र फायर, इथं द झालेलं आहे चुकून, फायर अँड फॉरगेट सिद्धांतावरती काम करतं. बरोबर असणारं विधान आहे हे. तिसरं विधान आहे या क्षेपणास्त्राचा प्रथम स्तर द्रव लिक्विड, तर नाही, प्रथम स्तर याचा सॉलिड असतो आणि द्वितीय स्तर असतो तो लिक्विड किंवा द्रव स्वरूपातला इंधन असतं ते. तर त्याच्यामुळं हे विधान आहे ते चुकीचं असणार आहे, आपल्याला अयोग्य विधान निवडायचं होतं. आणि सध्या या क्षेपणास्त्राचा पल्ला 450 किलोमीटर आहे, तर तो वाढवून 600 किलोमीटर करण्याचे प्रयत्न आता सुरू आहेत. अजून एक आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं तर या क्षेपणास्त्राचा वेग विचारला जाऊ शकतो जो आपण मॅक मध्ये मोजतो. तर तो या क्षेपणास्त्राचा 2.8 ते जवळपास 3 मॅकच्या दरम्यान आहे. आणि स्फोटक वाहक क्षमता या क्षेपणास्त्राची किती आहे तर 200 ते 300 kg इतकं क्षेपणास्त्र वाहक स्फोटक याच्यामध्ये वाहून नेलं जाऊ शकतं. पर्याय क्रमांक 3 हे 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर. आणि या लेक्चर मधला आपला शेवटचा प्रश्न आहे ट्रॅकिया हे काय आहे. आता इथं थोडंसं आपल्याला फसवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी टाकलेल्या होत्या की डोळ्यांचा जीवघेणा आजार आहे किंवा अँड्रॉइड मधली मालवेअर चर्चेमध्ये असतात ते आहे असं टाकलेलं होतं.
तर हे चुकीचं आहे. हे काय आहे तर पोलिसांचे न्यायवैद्यक अहवालाच्या सुरक्षेसाठीचे बारकोडिंग सॉफ्टवेअर आहे आणि हे कुणी अलीकडे सुरू केलेलं होतं तर हरियाणा पोलिसांनी अशा पद्धतीचे एक सॉफ्टवेअर हे अलीकडे काढलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर आपल्याला महत्वाच्या गोष्टी आपण याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय आणि बऱ्याच जणांचा असा प्रश्न आहे की सर किती महिन्याचं चालू घडामोडीचं करंट अफेअर्स आपल्याला वाचायचं. तर आपण जर थोडक्यात जर विचार केला तर आपली परीक्षा आणि त्या परीक्षेचा असणारा राज्यसेवेचा पेपर मे बी प्रिंट झालेला असावा आणि जवळपास लाखो विद्यार्थी पूर्वपरीक्षेला जवळपास 3 ते 4.25 लाखाच्या आसपास विद्यार्थी पूर्वपरीक्षेला बसत असतात. त्याच्यामुळे आयोगानं हा पेपर मे बी प्रिंट केलेला असावा. त्याच्यामुळे नवीन प्रिंट होईल का नाही आपल्याला शंका थोडीशी त्याच्याबद्दलची असू शकते. मी कन्फर्म नाहीये बोलत, पण असं एक थोडं वाटू शकतं. त्याच्यामुळं मार्च 2020 पर्यंतच्या करंट अफेअर्स तुम्ही व्यवस्थित करणं गरजेचं आहे आणि याच्या मागं जवळपास 12 ते 14 महिन्याच्या करंट अफेअर्स आपल्याला करणं